हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदी तीव्र उतार असलेली, त्यातच संतोष बांगर आणि टोळीच्या बेसुमार वाळू तस्करीमुळे कयाधूचं पात्र अस्ताव्यस्त आणि उथळ झालंय। त्यामुळे पावसाळ्यात थोडा जरी अधिक पाऊस आला तर कयाधूला महापूर येतो आणि गावाच्या गावं पुराच्या तडाख्यात सापडतात, पाण्याने वेढली जातात। अनेक गावांचा संपर्क तुटतो। विशेषतः कळमनुरी तालुक्यात परिस्थिती अत्यंत बिकट आहे। या विधानसभा मतदारसंघात कळमनुरी तालुका, औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा नागनाथ आणि एहळेगाव ही महसूल मंडळे आणि हिंगोली तालुक्यातील सिरसम बुद्रुक महसूल मंडळ यांचा समावेश होतो। या मतदारसंघातील गावांना जोडणारे पक्के रस्ते नाहीत, जिथे आहेत ते चोरट्या वाळू टिप्पर वाहतुकीने उद्ध्वस्त झाले। यामुळे कयाधूला पूर आला की कळमनुरी मतदारसंघातील अनेक गावांना धोका निर्माण होतो। घरांची पडझड होते, शेतीचं अतोनात नुकसान होतं, गुरे दगावतात, क्वचित माणसंही जीवानिशी जातात। ही झाली आसमानी आपत्ती। सुलतानी आपत्ती ही की या मतदारसंघाला संतोष बांगर सारखे अत्यंत उर्मट, उद्धट, गुंडवृत्तीचे आमदार मिळाले। ते कायम त्यांच्या इव्हेंट्स आणि शोबाजीतच मशगूल असतात। बाता अशा की 1.5 हात लाकूड 9 हात ढलपी। लोकांनाही याची सवय झाली आहे। तसेच बांगर मतदारसंघाच्या विकासाचे, मूलभूत सोयी सुविधांचे, शेतकरी हिताचे, जनकल्याणाचे काही कामं करतच नाही, करणारही नाही। आपली हगली मुतले झाकण्यासाठी त्यावर फोन कॉलचे व्हिडिओ करून यूट्यूबवर व्हायरल करतात। थोडक्यात माती टाकतात, पण वास येतोच। त्याचा दुर्गंध फक्त कळमनुरी मतदारसंघातच नाही तर हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांसह अख्ख्या मराठवाड्यात आणि आता महाराष्ट्रात देखील पसरलाय। मतदार बिचारे नाक दाबून वावरतात, करणार काय? हा लांडगा म्हटलं तरी खातो आणि लांडगोबा म्हटलं तरी खातोच। तोंडात कायम घाणेरड्या शिव्या, मग तो कुणीही असो। धंदे विचारू नका, 2 नंबरमध्ये काहीही करायचं बाकी ठेवलं नाही यानं। लोकही मग चोर नाही, निदान चोराची लंगोटी म्हणून कोणाचे पैसे द्यायचे असले की याला फोन लावतात। मग तो एखादा डॉक्टर असो, मेडिकलवाला असो, एखाद्या शाळा कॉलेजचा मुख्याध्यापक असो, हॉटेलवाला असो, एखादा वाहन चालक असो, कोणता सरकारी अधिकारी असो, पोलीस असो, अगदी रिक्षावाला का असेना, हा स्वतःला देवदूत म्हणवणारा यमदूत फोन करणार आणि दमदाटी करणार। लोक म्हणतात कुठे नंगटाच्या नादाला लागता, तिथे याचं फावतं। असो, आजचा विषय कयाधू नदीला गतवर्षी 1 सप्टेंबर 2024 रात्री अचानक आलेल्या पुराचा आहे। कळमनुरी तालुक्यात देवजना नावाचे एक गाव आहे। रात्री 12च्या सुमारास कयाधूनं अचानक रौद्ररूप धारण केलं आणि देवजना गाव पुराच्या पाण्याने वेढलं गेलं। इथल्या एका शेतवस्तीवर जवळपास 20 शेतमजूर अडकले होते। रात्रीची वेळ, वीज गेलेली, अंधार गुडूप पडलेला आणि पाण्याचा बेफाम बहाव। गावातल्या मंडळींकडे त्यांना वाचवण्यासाठी काहीच यंत्रणा नव्हती। अडकलेले लोक जीवाच्या आकंतानं वाचवा वाचवा म्हणून मदत मागत होते आणि गावकरी त्यांना दिलासा देण्यापलीकडे काहीही करू शकत नव्हते। त्यांच्यापर्यंत अन्न पाणी सुद्धा पोहोचवणं शक्य होत नव्हतं। अखेर पुरात अडकलेल्या या शेतमजुरांनी एका कच्च्या टीन शेडचा आधार घेतला आणि त्यावर जाऊन जीव मुठीत धरून बसले। परिस्थिती किती आणीबाणीची होती लक्षात घ्या। एखाद्या जोराचा लोंढा आला असता किंवा पाण्याच्या दबावाने टीन शेड पडलं असतं तर त्या 20 जणांना कोणत्याही क्षणी जलसमाधी मिळू शकली असते। परिस्थिती आपत्कालीन होती। अडकलेल्या मजुरांचा जीव वाचवणं महत्त्वाचं होतं। गावातल्या लोकांनी कळमनुरीचे तहसीलदार जीवक कांबळे यांना फोन लावला, संकटाची कल्पना दिली। त्यांनी सकाळी 6 वाजण्याच्या आत NDRFचा जवान घटनास्थळी पोहोचतील असं सांगितलं। गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला। पहाटे 5 वाजता तहसीलदार जीवक कांबळे स्वतः NDRFच्या टीमसह देवजना गावाच्या दिशेनं रेस्क्यू ऑपरेशनसाठी निघाले। पण तेवढ्यात त्यांना यमदूताचा, स्वतःला देवदूत म्हणवणारे आमदार संतोष बांगर यांचा फोन आला। कुठे चाललात? तिथेच थांबा, मी येईपर्यंत पुढे जाऊ नका। झालं, प्रशासकीय गाड्या थांबल्या। सकाळची वेळ 7 वाजलेली। आमदारांना सकाळची विधी आटोपायला बराच वेळ लागतो। म्हणजे संडासला जायचं म्हटलं तरी निदान डाव्या हातातील ब्रेसलेट आणि डाव्या हाताच्या बोटातल्या अंगठ्या काढून ठेवाव्या लागतात, नाहीतर धुणार कसं? पुन्हा पाईलचा त्रास, कुठा लवकर साफ होत नाही। त्यात पाऊण तास गेला। मग आंघोळ, देवपूजा, माथ्याला चंदन, नाश्ता पाणी यात 1.5 तास गेला। तेव्हा कुठे यमदूताच्या गाड्या देवजनाच्या दिशेनं निघाल्या। देवजना शिवारात पोहोचताच यमदूतानं तहसीलदारांना आणि NDRFच्या जवानांना सांगितलं, तुम्ही बाजूला व्हा, मी लोकांना वाचवणार, त्या इकडे तुमच्या बोटी आणि जाकेट। तहसीलदार आणि NDRFच्या जवानांनी सांगून पाहिलं, वेळ अटीतटीची आहे, ही इव्हेंट आणि शोबाजीची वेळ नाही। तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते ही परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षित नाहीत। आम्हाला आमचं काम करू द्या, पण ऐकेल तो यमदूत कसला? त्याला शोबाजी करायची होती, सुरक्षा रक्षक जाकेट घालून पुरात बोटिंग करायची होती, त्याचे व्हिडिओ काढून ते यूट्यूबवर व्हायरल करायचे होते।
प्रसिद्धीची हाव असलेला बेडूक हा चान्स सोडणार कसा? त्याने एक बोट ताब्यात घेतली, एनडीआरएफची जॅकेट घेतली, स्वतः एक जॅकेट चढवलं, बाकीच्यांनी कार्यकर्ते सजवले, मोबाईलवर शूटिंग सुरू झालं. बचाव कार्य गुडघाभर पाण्यात. इकडे एनडीआरएफच्या जवानांनी त्यांची कामगिरी बजावली. टीन शेडवर अडकलेल्या 20 शेतमजुरांची सुखरूप सुटका केली. तहसीलदार जीवक कांबळे यांनी जवळपास 24 तासापासून अन्न पाणी न मिळालेल्या आणि मरणाच्या भीतीनं भेदरलेल्या त्या शेतमजुरांना जेवण पाणी दिलं, औषधोपचार पुरवले. इकडे यमदूत मात्र बोटिंग आणि शूटिंग करत घोटावर पाण्यात डराव करत बेडकासारख्या उड्या मारत होते. आपल्याच कार्यकर्त्यांना खांद्यावर उचलून देवदूतानं त्यांचे जीव वाचवले म्हणून शोबाजी करत होते. शोध संपला, यमदूत निघून गेले, कोणाच्या मुखी कोरभर घास सुद्धा न भरवता. खरं तर देवजना ग्रामस्थांनीच या बकासुराला खायला गाडाभर अन्न आणि प्यायला रांजणभर पाणी द्यायला हरकत नव्हती. कोणी सांगावं? न जाणो यानं त्याचाही व्हिडिओ काढून व्हायरल केला असता.